नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो बघा तुमच्यासाठी एक इथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेजमध्ये एक तुमच्यासाठी जाहिरात निघालेली आहे. म्हणजे जी जाहिरात असणार मेडिकलची त्यामध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी मित्रांनो पोस्टिंग निघालेली आहे. आणि ही जी जॉब आहे सेंट्रलची जॉब विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये या पदभरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पोस्टिंग किती आहेत, किती जागा भरल्या जात आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला अर्ज वगैरे भरायचा आहे, फीस किती असणार आहे, साऱ्या ज्या गोष्टी असतील ते डिटेलमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तर चला आता व्हिडिओला डिटेलमध्ये सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, एम्समध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एम्समध्ये तुमच्यासाठी ते नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती करून घेतली जाणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो जे आहेत फॉर्म ते तुम्हाला सर्व ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे लागणार आहे. आणि याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जे पे लेवल असणार आहे ते लेवल 7चं पे लेवल इथे भेटणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती असणार आहे बघा. बघा इथे सांगितलेलं आहे ₹9,300 पासून ₹34,800 हे बेसिक पेमेंट तुम्हाला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला HRA, त्याच्यामध्ये नंतर DA, म्हणजे घरभाडे, राहण्याचा भत्ता, ट्रॅव्हल अलाउन्सेस असे जे वेगवेगळे अलाउन्सेस असतील, ते याच्यामध्ये ॲड केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला जो पगार भेटेल याच्यामध्ये मित्रांनो जवळपास तुम्ही 50,000 ते ₹55,000 एवढं कन्सिडर करून याची तयारी करू शकता. आता त्यांनी सर्वात अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्हाला ते इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता कशाप्रकारे लागणार आहे, ती तुम्हाला इथे व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तेच तुम्हाला इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये असणार आहे. आणि किंवा तुमचं बघा, हे जे BSc नर्सिंग आहे, स्टेट नर्सिंग काउन्सिल रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटीमधून झालं पाहिजे. किंवा त्यासोबतच तुम्हाला ऑरमध्ये इथे सांगितलेलं आहे, BSc, पोस्ट BSc नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिलमधून तुमचं जर होणं कंपल्सरी असणार आहे. स्टेट नर्सिंग काउन्सिल रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल, झालेलं असेल याच्यामधून तर तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतर परत रजिस्टर्ड ॲज अ नर्स मिडवाईफ विथ स्टेटचं असेल किंवा सेंट्रलचं असेल. म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. ते स्टेटचं असेल किंवा सेंट्रलचं असेल, दोन्ही तुम्हाला चालणार आहेत. आणखी परत मी तुम्हाला इथे क्वालिफिकेशन सांगितलेली आहे. डिप्लोमा लागणार आहे इन तुम्हाला जनरल नर्सिंग मिडवायफरीमध्ये. तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल, JNMचा कोर्स, तर तुम्ही हा फॉर्म इथे भरू शकता. किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिल बी झालेलं असेल, तर तुम्ही हा फॉर्म इथे भरण्यासाठी पात्र असणार आहात. आणि इथे पण तुम्हाला तुम्हाला लागणार आहे, रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. सोबतच लागेल बघा तुम्हाला इथे जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल, तर तुम्हाला इथे याच्यामध्ये एक्सपिरियन्स इथे सांगितलेला आहे. तर तो एक्सपिरियन्स असणार आहे 2 वर्षाचा असणार आहे. आणि तुम्हाला सोबतच मिनिमम किती 50 बेडचं हॉस्पिटलमध्ये काम केलेलं अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. म्हणजे 2 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला 50 बेडसोबत असं लागणार आहे. अशा प्रकारची क्वालिफिकेशन तुम्हाला ते विद्यार्थी मित्रांनो मागितली जात आहे. त्यानंतर बघा एज लिमिट जे असेल तुम्हाला 18 ते 30 वर्षांमध्ये जर असाल तुम्ही, तर तुम्ही हा अर्ज इथे भरू शकणार आहात. आणि त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन जे आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर सांगून देईन. तर बघा, आता सर्वात अगोदर तुम्हाला इथे ॲप्लिकेशनची फीस जी आहे, एम्समध्ये विद्यार्थी मित्रांनो, AIIMS एम्समध्ये तुम्हाला जी फीस असते विद्यार्थी मित्रांनो, ती खूप जास्त तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. तर बघा, जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी ₹3,000 एवढी फीस विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. म्हणजे ₹3,000 तुम्हाला ही फीस इथे ॲप्लिकेशन फीस अशी लागणार आहे. आणि SC-ST कॅन्डिडेट जर असाल तर तुम्हाला ₹600 सूट आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच ₹2,400 तुम्हाला फीस इथे लागणार आहे. आणि जे विद्यार्थी डिसॅबिलिटीज आहेत, अपंग वगैरे आहेत, त्यांच्यासाठी फीस कुठल्याही प्रकारची नसणार आहे. ते फ्रीमध्ये हा फॉर्म भरू शकतील. अशा प्रकारचं फीस स्ट्रक्चर वगैरे असणार आहे. त्याच्यानंतर आणि ही जी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो, ही नॉन रिफंडेबल फीस आहे. म्हणजे तुमची एकदा पेमेंट केली की तुमची फीस हे तुम्हाला एम्सला भरली गेली. याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला ही वापस भेटली जाणार नाही. तर ही फीस जेवढी भरली तेवढी भरली विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिफंड तुम्हाला भेटणार नाही. तर तुमच्या याच्यामध्ये एक्झामिनेशन जे असेल विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं CBT असणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची एक्झामिनेशन ते असणार आहे. आणि ती तुमची एक फ्री असणार आहे, प्रिलिम्स, आणि त्याच्यानंतर एक मेन्स असणार आहे. म्हणजे 2 पेपर्स तुमचे ते कंडक्ट केले जातील बघा. ऑनलाईन पेपर असेल तुमचा CBT, ते असणार आहे तुमचा स्टेज 1 म्हणजे प्रीचा असेल, आणि ऑनलाईन CBT स्टेज 4, स्टेज 2 हा असेल तुमचा मेन्सचा पेपर.
दहा असणार आहे. तुम्हाला याच्यासाठी तारीख पण त्यांनी अगोदर डिक्लेअर केलेली आहे. बघा तुमचा प्री पेपर असेल 11 एप्रिल 2026 ला तुमचा प्रीचा पेपर असेल आणि 30 एप्रिल 2026 दिवशी गुरुवारी असेल तुमचा मेन्सचा पेपर. हे 2 पेपर्स तुम्हाला इथे असणार आहेत. तर 2 पेपरमध्ये तुमचा एक्झाम कंडक्ट केला जाईल. आता बघा याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स इथे सांगितले आहेत. म्हणजे महत्त्वाच्या तारीख काय काय असणार ते तुम्हाला या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ते तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहे. तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन भरू शकता तुम्ही 24/2/2026 पासून फॉर्म भरू शकता आणि शेवटची तारीख असणार आहे 16 मार्च ही तुम्हाला शेवटची तारीख इथे मित्रांनो असणार आहे. तर 16 मार्चपर्यंत तुम्ही हा ऑनलाईन अर्ज इथे भरू शकता. आणि त्याच्यानंतर तुमचं जे व्यवस्थित फॉर्म वगैरे जे भरून काही असेल त्याच्यामध्ये चुका वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या असतील फेल्युअर अपलोड झाले असेल, काही कॅन्सलेशन वगैरे असेल, ते तुम्हाला करेक्शन करायचं असेल, तर 20 तारखेला तुमची मार्चची विंडो ओपन केली जाईल. तोपर्यंत तुम्ही इथे हे सर्व गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर बघा तुमचं जे डेट ऑफ सेट ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स म्हणजे तुमचं एम्सकडून जे ॲक्सेप्ट केलं जाईल ते तारीख असणार 24 तारखे तुम्हाला इथे कळेल की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर बघा स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन अँड लास्ट डेट ऑफ करेक्शन ऑफ रिजेक्टेड म्हणजे जे विद्यार्थ्यांचं फॉर्म भरते वेळेस करेक्शनमध्ये किंवा रिजेक्शन झालेलं आहे. त्यांच्यासाठी परत तुम्हाला 25 तारखेपासून ते 27 तारखेवर तुम्हाला परत एकदा विंडो ओपन केली जाईल. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, ते विद्यार्थी ते अर्ज जो आहे व्यवस्थित करू शकतील. आणि त्याच्यानंतर बघा आता पेपर संदर्भात इथे इन्फॉर्मेशन अबाउट सिटी एक्झामिनेशन सेंटर म्हणजे तुम्हाला कोणतं शहर अलॉट झालेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर कुठले असेल, तर ते तुम्हाला 4 एप्रिल दिवशी तुम्हाला इथे कळवण्यात येईल. ऑनलाईन तुमच्या ईमेलवरती कळेल आणि तुमची एम्स या वेबसाईटवरती येऊन तुमचं जे रजिस्ट्रेशन केलं आहे, त्या विंडोमध्ये तुम्हाला ते सर्व गोष्टी पाहायला भेटतील. आणि ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे असेल तुम्हाला 8 तारखेला तुम्हाला एप्रिलच्या पाहण्यासाठी भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आता CBT म्हणजे पहिला पेपर आहे प्रीचा तुमचा 11 एप्रिल 2026 दिवशी पहिला पेपर असेल आणि सेकंड जो पेपर असेल तुमचा मित्रांनो ते असणार आहे 30 एप्रिल 2026 दिवशी तुमचा मेन्सचा पेपर असेल. रिझल्ट जो असेल ते रिझल्ट तो आता इथे सांगितलेला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल 1-1.5 किंवा 2 महिन्याच्या आत तुमचा रिझल्ट वगैरे साऱ्या गोष्टी लागून येतील. तर तुम्हाला इथे सर्व गोष्टी कळवण्यात येतील विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची सर्व माहिती आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे बघा विद्यार्थी मित्र या वेबसाईटवरती www.aimsexams.ac.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही जी PDF आहे, PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे तुम्हाला सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटून जातील. तर फॉर्म भरू शकता 24/2/2026 पासून 16 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. सायंकाळी 5 पर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येईल 16 मार्च पर्यंत. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला डिटेल्स जर वॅकन्सी बघायच्या असतील त्याच्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी आता रिलॅक्सेशन पण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर हे रिलॅक्सेशन कशा प्रकारे असणार आहे तर बघा SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर PWBD विद्यार्थ्यांसाठी आहे 10 वर्षांसाठी. ते सर्व गोष्टी तुम्हाला जे एक सर्व्हिसमॅन आहात ते सर्व गोष्टी तुम्ही इथे PDF मध्ये एकदा पाहून घ्यायच्या आहेत. तर बेसिक बेसिक गोष्टी आपण सर्व पाहून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो होता की पोस्टिंग किती भरून घेतल्या जाणार त्याच्यासाठी डिटेल वॅकन्सी काय आहे तर ते चार्ट पण तुम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे. आता बघा तुम्हाला इथे फॉर्म जो भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आता बघा एम्स, बठिंडामध्ये, भोपाळमध्ये, भुवनेश्वर अशा विविध ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरू शकता. तर तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहात, महाराष्ट्रामधून जर भरत असाल, तर त्यांच्यासाठी पण एक वेगळी विंडो इथे असणार आहे. तर बघा इथे 9 क्रमांकाचं जे आहे इथे सेक्शन त्याच्यामध्ये एम्स नागपूर, नागपूर अंतर्गत तुम्ही हा फॉर्म इथे भरू शकता. म्हणजे जे विद्यार्थी नागपूरमधून फॉर्म भरतील, ते विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन फक्त नागपूर एम्समध्येच असणार आहे. जर तुम्ही इथे पटनाला सिलेक्ट करून फॉर्म भरला, पटनामध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यामध्येच तुमचं ते कॉम्पिटिशन असणार आहे. तर अशा प्रकारचं हे तुम्हाला फॉर्म इथे भरायचा आहे. तर विचार करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आता आपण पाहणार आहोत डिटेल नोटिफिकेशन पाहणार होतो मित्रांनो त्याच्यामध्ये किती पोस्टिंग आहे. तर बघा तुम्हाला हा पेज नंबर 19 मध्ये तुम्हाला हा चार्ट इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता तुम्हाला नागपूरमधून फॉर्म भरावा लागेल किंवा मुंबईमधून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. तर बघा एम्स मुंबई आहे आणि आपले एम्स 9 क्रमांकाचं नागपूर या 2 ठिकाणाहून तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आता पाहून घ्यायचं आहे की कशाप्रकारे पोस्टिंग आहे.
तर बघा एम्स नागपूरमध्ये बघाल तर फिमेलसाठी 9 पदे आहेत, मेलसाठी 3 आहेत, अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 11 आहेत आणि जे हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी 3 पदे आहेत. टोटल 26 पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील. हे आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर ओबीसीसाठी पाहून घ्या. एस-सी, एस-सी, एस-टी सॉरी, ई-डब्ल्यू-एस आणि परत तुम्हाला पी-डब्ल्यू-बी-डी इन ॲग्रीगेट तुम्हाला ते सर्व व्हॅकन्सीज पाहण्यासाठी भेटतील. परत तुम्ही 19 नंबरचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये बघू शकता मुंबईसाठी इथे कुठल्याही प्रकारच्या जागा इथे सांगितलेल्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो. फक्त यावेळेस तुम्हाला एम्स नागपूरमध्येच तुम्हाला नर्सिंग ऑफिसर या पदाच्या 26 पोस्ट इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर या पदासाठी तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे 26 टोटल जागा आहेत. त्याच्यामध्ये सॉरी मित्रांनो अनरिझर्व्हसाठी 26 आहेत आणि ओबीसीसाठी 15 आहेत, एस-सीसाठी 6 आणि एस-टीसाठी 4 आणि इथे ई-डब्ल्यू-एससाठी 5 अशा प्रकारे या पोस्टिंग टोटल तुम्हाला ते 56 पदे नागपूर एम्समध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जातील. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो पोस्टिंग स्ट्रक्चर असणार आहे, की किती पोस्ट तुम्हाला इथे असणार आहे. या सर्व गोष्टी होत्या. बाकीचे सर्व जी माहिती आहे तुम्ही या पी-डी-एफमध्ये पाहून घेऊ शकता. याची जी लिंक आहे किंवा डायरेक्ट पी-डी-एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, इथून डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल इथे जॉइन करून घ्या. तर तिथे सर्व तुम्हाला रेग्युलर अपडेट्स वगैरे साऱ्या गोष्टी भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता काही विद्यार्थ्यांचा इथे डाऊट असेल, की ए-एन-एम झालेले विद्यार्थी ते अर्ज करू शकतील का? फक्त जी-एन-एम झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तर बघा मित्रांनो, ते यांनी सरळ सांगितलंय, की ए-एन-एम झालेला विद्यार्थी ते अर्ज करू शकणार नाही. फक्त जी-एन-एम झालेले विद्यार्थी ते अर्ज करू शकणार आहे. ते मेल असेल, फिमेल असेल काही हरकत नाही. फक्त जी-एन-एम सोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागेल विथ 50 बेड्स सोबत तुम्हाला. तर तुम्ही ते अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहात. आणि तुमचे पेपर जो असेल सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हे तुमचा प्रीचा पेपर आणि मेन्सचा पेपर इथे असणार आहे. तर 2 पेपरमध्ये तुमचा एक्झाम कंडक्ट केला जाईल. त्याच्यानंतर तुमचे रिझल्ट वगैरे डिक्लेअर करून त्याच्या मेरिटनुसार तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची सर्व माहिती होती. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो, तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की त्यांना पण ही महत्त्वाची माहिती भेटत जाईल. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.